तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आता चालू आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजलीचे डोळे उघडणं. अंजलीच्या आता मात्र हातामध्ये स्वतःहून असा काहीतरी क्लू लागलेला आहे की जिथे जिथे आता अंजलीची विचार करण्याची शक्तीच खुंटले आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये तिने आता धाड टाकलेली आहे. आणि त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव तिच्यासोबतच आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्यासमोर जे काही महाभयंकर सत्य आता आलेलं आहे आणि त्या सत्यामुळे ती आता चांगलीच हादरलेली आहे. आणि हे सगळं नाटक मुळातच ताराने केलेलं आहे. ताराला विश्वासात घेत आता मात्र अर्णव आणि ईश्वरी यांनी आता मोठा मोठा डाव रचलाय. आणि तो डाव काय आहे, ताराला आणि आता इकडे ह्या दोघांना एकत्र मिठीत पाहत अंजलीच्या तिळपापड झालाय. आणि त्यानंतर आता इकडे राजेशची सगळी खरी रूपं समोर आलेत. कारण तारा ही साधीसुधी मुलगी नाही आहे. तर आता ताराने आत्तापर्यंत राजेशने केलेल्या अनेक लग्नांचा पडदा आता कसा फार्श केलाय, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. आता इकडे ईश्वरीला तारावरती संशय आहे. तारा काहीतरी शोधाशोध करते हे तिला 100% माहिती आहे. आणि त्याचमुळे ईश्वरी मात्र आता ताराला सांगत आहे, हे बघ, मला आता या सगळ्यामध्ये तुझ्यावरती डाऊट आहे, काय नक्की गडबड आहे हे विचारल्यावरती तारा आता सांगायला लागते काही नाही. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, खोटं बोलू नकोस, खरं तर जे काही चाललंय ना तुझ्या मनात ते सांग. तुला राजेशवरती संशय आहे का? खरं तर तुझ्याचप्रमाणे मला सुद्धा राजेशवरती संशय आहे. आणि त्यावरती ती आता सगळी गोष्ट सांगायला लागते. हो, राजेश सर खूप मोठा फ्रॉड करत आहेत. आणि हा फ्रॉड करत असताना मात्र आता ते अनेक मुलींना फसवत आहेत. यावरती ईश्वरी म्हणते, हे तर मला चांगलंच माहिती होतं, पण तुला या सगळ्यामध्ये हे कसं काय माहिती? आणि त्यावरती ती सांगायला लागते, कारण आता हे सगळं आता माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत घडलेलं आहे. आणि त्याचमुळे मला हे सगळं माहिती आहे. आणि मी या सगळ्याचा हे शोधण्याचाच प्रयत्न करत आहे, पुरावा. त्यावरती ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुला जर का काही पुरावा हवे तर मी तुझ्या सोबत आहे. आणि मग आता ईश्वरी सोबत आहे म्हटल्यावरती मात्र आता तिला खूपच मोठा आनंद मिळालेला आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते की ठीक आहे, तुम्ही जर का या सगळ्यामध्ये माझ्यासोबत आहात ना, तर आता मी कोणाला घाबरत नाही आहे. आणि त्यानंतर ईश्वरी आणि ते दोघी जणी मिळून आता अशा पद्धतीने काहीतरी योजना करतायत किंवा अशा पद्धतीने काहीतरी मात्र आता करतायत की त्यानंतर मग आता ते दोघीजणी व्यवस्थितरित्या आता बरोबर रीतीने अशा पद्धतीने लपवून ठेवते कॅमेरा की त्यानंतर मग आता लगेचच सगळ्या गोष्टी ऐकवतात. आणि मग ती ताराला सांगायला लागते की तू जा आता अशा पद्धतीने काहीही झालं तरीसुद्धा रेकॉर्डिंग चालू राहणार आहे. मग ईश्वरी आणि तारा या दोघीजणी मिळून आता पुढची गोष्ट करायला लागतात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ईश्वरी आणि तारा या दोघींनी मात्र आता बरोबर रीतीने सगळा आता हे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर दोघींनी बरोबर रीतीने ट्रॅप रचलाय. आणि त्यानंतर आता इकडे तारा आतमध्ये गेले, ईश्वरी बाहेर आले. ईश्वरी आता अर्णवला सांगायला लागते, अर्णव सर, ताबडतोब तुम्ही आता घेऊन या ते म्हणजे स्वतः आता आपल्या अंजलीताईंनी डोळ्यांनी स्वतःच्या बघू दे की नक्की आता राजेशचं काय धंदे चाललेले आहेत ते. आणि त्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, म्हणजे काय झाले मी सिंदूर, आता नवीन त्याने काय प्रताप केलेत? आणि त्यावरती मग आता ईश्वरी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. आणि ती सांगायला लागते, तारा या सगळ्यामध्ये आता शोध घेण्यासाठीच आपल्या ऑफिसमध्ये आलेली आहे. मुळातच तारासोबत त्यांनी आता अफेअर केले आणि तिला आता गोव्याला घेऊन जाण्यासाठी तो आता तिला फोर्स करत आहे. ज्या वेळेला तो तिला गोव्याला घेऊन जाण्यासाठी फोर्स करतोय ना, त्यावेळेला ती त्याला नकार देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो मात्र तिचं काही ऐकत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये तिला आता जबरदस्ती करतोय. आणि हेच सगळं आपल्याला आता इकडे म्हणजे अंजलीताईंच्या समोर आणायचं आहे. अंजलीताईंना मात्र या सगळ्यामध्ये आता आपल्याला सांगायचं आहे की हा किती खोटारडा माणूस आहे ते. आणि हे सगळं सांगण्यासाठी आता मात्र त्या इकडे यायला पाहिजेत. तुम्ही एक काम करा, त्यांना बोलवून घ्या. त्यावरती अर्णव म्हणतो, हो, पण ताई आल्यावरती वेगळं चित्र दरवेळेला काहीतरी असतं. म्हणजे आपण काहीतरी तिला सांगायला जातो पण घडताना प्रकार मात्र वेगळाच घडतो. यावरती ईश्वर
ईश्वरी सांगायला लागते, नाही, यावेळेला अजिबात असं काहीही घडणार नाही आहे. कोणत्याही प्रकारे आता आपण या सगळ्यामध्ये बिलकुल अडकणार नाही. आणि इतकंच नाही आहे तर आता तिला त्यांना चांगलाच अद्दल घडवण्याची वेळसुद्धा आलेली आहे, असं म्हणत ईश्वरी मात्र आता इकडे सांगायला लागते आणि अर्णवला ती अंजलीला आणायला सांगते. ज्या वेळेला ती आता अर्णवला अंजलीला आणायला सांगते आणि त्यानंतर ईश्वरी ऑफिसला पुन्हा गेलेली. इकडे तोपर्यंत ताराने सगळं कॅप्चर केलेलं आहे आणि तिकडे पोहोचलेली आहे ती म्हणजे स्वतः आता ईश्वरी. आणि त्यानंतर मग आता तारा आणि ईश्वरी एकत्र आल्यात आणि सगळा आता जो डेटा रिकवर झालेला आहे तो तिने दाखवलेला आहे. 50 कोटीचं कर्ज काढण्यासाठी सात्विक फॅशनच्या ह्याच्यावरती त्यांनी आता डील केले. म्हणजे 50 कोटीचं कर्ज काढलं की 50 कोटी कर्ज काढून सात्विक फॅशनला पूर्णपणे डुबवून टाकायचं. आणि सात्विक फॅशनला डुबवून टाकल्यावरती मग मात्र काहीही झालं तरीसुद्धा आता इकडे सात्विक फॅशन या सगळ्यामध्ये पुरतं बरबाद झालं पाहिजे, असं आता टोटली प्लॅनिंग इकडे त्याचं आहे. मग हे ईश्वरीला प्लॅनिंग कळले, तिने आता बोलवलेलं आहे ते म्हणजे अर्णवला. सगळं रेकॉर्डिंग झाले आणि त्यानंतर ती सांगायला लागते तारा की मला आता घेऊन चालले ते म्हणजे ते इकडे गोव्याला घ्यायला सांगतात. मी त्यांच्यासोबत जाऊ इच्छित नाही आहे, कारण तो माणूस काय करेल आणि काही नाही हे मला माहिती. त्याच्या आधीच तुम्ही काय करायचं ते बघा, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी चला लवकर, सगळं तुम्हाला सांगायचं आहे मला. आणि तितक्यात अर्णव सांगायला लागतो थांब अंजलीताईला तर येऊ दे. आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते अंजलीताई येतील तेव्हा येतील, पण या सगळ्यामध्ये मला आता तुम्ही पहिले चला. आपल्या म्हणजे फक्त अंजलीताईंचा प्रश्न नाही आहे, इथे सात्विक फॅशनचे 50 करोडचं कर्ज काढून हा आता माणूस आपल्याला डुबवण्याचा प्रयत्न करतोय. हा 50 करोड स्वतःच्या नावावरती घेणार आहे आणि त्यानंतर हा आता आपल्याला पूर्णपणे अडकवणार आहे. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो काय बोलतेस तू? ईश्वरी सांगते तुम्हाला माझं म्हणणं खोटं वाटतंय का? तुम्ही उठा तर जागेवरून. अर्णव म्हणतोय काय बोलतेस, मला खरंच काही कळत नाहीये. ईश्वरी आता अर्णवला लगेचच काही सांगणार तितक्यात तिथे तारा आले. ताराला आता तो सांगतोय तू बाहेर जा, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. यावरती ईश्वरी सांगते नाही, ताराच तुम्हाला सगळं सांगेल. मग तारा ते रेकॉर्डिंग ऐकवते. त्या रेकॉर्डिंगमध्ये 50 कोटीचं कर्ज सात्विक फॅशनच्या नावावरती काढण्याचा सगळा प्रकार केलेला आहे आणि 50 कोटींचं कर्ज काढून त्यानंतर सात्विक फॅशन पूर्णपणे आता नील करून टाकायची हे ठरवलेलं आहे. आणि त्याच वेळेला ती सांगते ते मला गोव्याला जाण्याची हे करतायत. यावरती अर्णव सांगायला लागतो एक काम कर, आता मी अंजलीताईला घेऊन येतो. अंजलीताईला घेऊन आल्यावरती तू एक काम कर, तू आता हे सगळं जे काही गोव्याला जाण्याचं बोलतोय ते त्याच्या तोंडून वदवून घे. वदवून घेतल्यावरती मग आता अंजलीताई हे सगळं ऐकेल आणि त्यानंतर तीच काय करायचा तो निर्णय घेईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते ठीक आहे सर, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि त्यानंतर पुढची आता कार्यवाही सुरू होते. इकडे पुढचं प्लॅनिंग ठरतं आणि अंजली यायला निघालेली आहे. मग त्या पुढचं नाटक करत आता तारा म्हणते सर आपण गोव्याला जायचं आहे, पण आता ह्या सात्विक फॅशनचं 50 करोडचं कर्जाचं काय? त्यावरती तो म्हणतो आपण गोव्याला जाऊ ना, त्याच वेळेला ते 50 करोड माझ्या नावावरती इन होतील आणि त्यानंतर आपण आता दोघं जण मज्जा करायची आहे. यावरती ती म्हणते खरं सांगू का, तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सगळ्या या मुलींच्या प्रमाणे म्हणजे तुमच्या बायकोला ज्याप्रमाणे तुम्ही डिच्चू दिलात मला पण द्याल का? यावरती तो म्हणतो त्या सगळ्या मूर्ख होत्या, पण तू हुशार आहेस, तुला माहिती आहे की ती माझी बायको आहे, तरीसुद्धा किंवा माझे आधी अफेअर होते हे माहिती असून सुद्धा तू आता मला साथ देतेस, यासारखं दुसरं माझ्यासाठी हे नाही आहे. आणि त्याचसाठी मी तुला हे सगळं बोलत आहे. काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता एकच गोष्ट सांगेन आणि ती म्हणजे आता तू एक काम करायचं आहेस, लवकरात लवकर मला आता या सगळ्यामध्ये मदत करायची आहेस. 50 कोटीचं कर्ज आता आपण आपल्या नावावरती घेऊन गोव्याला जायचं आहे. कळती म्हणते गोव्याला आजच जायला पाहिजे का? यावरती तो म्हणतो 2 दिवसात कर्जाचं काम होईल आणि त्यावेळेला आपण इथे थांबायचं नाही आहे, आपण इथून निघून जायचं आहे आणि त्यानंतर मग आता आपल्याला कुणी शोधायला तिकडे येऊ शकत नाही आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे सर मी तयारी करते. हेच चालू असताना आणि त्यानंतर मग आता अंजली इकडे आलेली आहे. अंजली आल्यावरती त्यानंतर मग आता अंजली पाहते तर काय, या दोघांचं सगळं खरं तिच्या समोर आलेलं आहे आणि तिला मोठा धक्का बसलेला आहे. तिला कळायलाच काही मार्ग नाही आहे की हे सगळं आपल्यासोबत काय होते आणि तिला मुळातच पहिले विश्वास बसत नाही आहे. पण आता अर्णव आणि ईश्वरी तिला या सगळ्यामध्ये बाहेर आता थांबवतायत आणि सगळं जे काही आहे ते तिला दाखवतायत. ते दाखवल्यावरती मात्र तिला आता धक्का बसलाय आणि त्यानंतर मग आता लगेचच आज जात तिने राजेशला पकडले.
काय चाललंय हे? 50 कोटीचं कर्ज माझ्या सहीने घेतलं तुम्ही. आणि तिने ताबडतोब ते थांबवण्यासाठी आता अर्णवला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे 50 कोटीचं कर्ज तर थांबलेलं आहे. पण त्याचबरोबर मात्र आता सगळ्यात मोठा प्रकार तो म्हणजे इकडे आता तारासोबतचं सत्य. मग तारा सगळं सांगायला लागते, कोणत्या आणि काय मुलांच्या सोबत आता तिने हे सगळं केलेलं आहे. एका झटक्यात अंजलीच्या समोर आता सत्य आलंय आणि त्यानंतर मग आता अंजली या सगळ्यामध्ये खूपच चिडून त्याला आता थोबाडीत देत आहे. अंजली नंतर काय निर्णय घेणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.